तुमच्याही घरात गवारीची भाजी खायला कंटाळतात का? म्हणून आज मी तुमच्यासाठी गवारीची चमचमीत अशी रस्सा भाजीची रेसिपी घेऊन आली आहे। आपण या भाजीमध्ये कमीत कमी मसाल्याचा वापर करून परंतु चमचमीत अशी चविष्ट होणारी गवारीचा रस्सा भाजी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सोपी आहे। अगदी बघता क्षणी खावीशी वाटेल एवढी ही चविष्ट आहे। त्यामुळे वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्हाला माझ्या या रेसिपी आवडत असेल तर माझ्या मराठी स्वयंपाक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, रेसिपी आवडली असेल तर कमेंट नक्की करा। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर चमचमीत गवारीचा रस्सा भाजी करण्यासाठी या ठिकाणी पाव किलो गवार घेतलेली आहे, कारण आजची ही रेसिपी मला साधारण 3 ते 4 लोकांसाठी बनवायची आहे। आता त्यासाठी मी या ठिकाणी पाव किलो गवार घेतलेली आहे। भाजी बनवण्या अगोदर आपल्याला या गवारीच्या शेंगा निवडून घ्यायच्या आहे, कारण या जर तशाच चिरल्या तर त्याच्या ज्या शिरा असतात त्या खाताना चरचर लागतात। त्यामुळे अशा पद्धतीने गवार निवडून घ्या आणि गवारीचा जो शेंड्याचा आणि बुडक्याचा भाग असतो तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा। त्याच्या शिरा असतात त्या सुद्धा व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने संपूर्ण गवार आपल्याला निवडून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी संपूर्ण गवार छान अशी निसून घेतलेली आहे, संपूर्ण शिरा सुद्धा काढून घेतलेले आहे। आता ही गवार आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। आता बाजारातून शेंगा आणताना अशा पद्धतीने थोडी काटेरी शेंग आणायची, ती चवीला खूप छान लागते आणि खूप जास्त निबर सुद्धा आपल्याला शेंग आणायची नाही। छान अशी कोवळी बघून शेंग आपल्याला घ्यायची आहे। आता आपल्याला ही गवार स्वच्छ एका पाण्याने धुवून घ्यायची आहे, कारण यावर बऱ्याचदा एक्स्ट्राची माती सुद्धा असते। त्यामुळे अशा पद्धतीने चोळून चोळून धुवायचे। त्या एक्स्ट्राचे पाणी आपण शेंगामधले काढून घ्यायचे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची। कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल घालायचे। तेल घातले की त्यामध्ये आपल्याला ज्या आपण निवडून घेतलेल्या शेंगा होत्या त्या घालायच्या। तेलामध्ये आपल्याला या शेंगा छान परतवून घ्यायच्या आहे। या शेंगांचे व्यवस्थित असे पाणी नितळून घ्यायचे आणि कढईमध्ये टाकायचे। शेंगा छान अशा मऊ शिजाव्यात यासाठी आपण पहिल्यांदा या शेंगा कढईमध्ये साधारण 2 ते 3 मिनिट चांगले परतवून घेऊया। असं केल्यामुळे शेंगा पटकन शिजल्या जातात आणि आपल्या भाजीला सुद्धा चव छान येते। आता आपण शेंगा साधारण 1 मिनिट मंद गॅसवर छान परतून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचे। मिठाचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता। आता मीठ घातले की मीठ घालून याला पुन्हा आपण साधारण 1 ते 2 मिनिट चांगले परतवून घ्यायचे आहे। तर मी या ठिकाणी मिठाचा वापर फक्त गवारी पुरताच केलेला आहे, नंतर आपल्याला आणखीन मीठ वापरायचे आहे। शेंगा मंद गॅसवर परतलाय तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया। तर वाटण्यासाठी साहित्य काय लागणार आहे, तर या ठिकाणी मी 3 मोठ्या आकाराचे कांदे अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेले आहे। नंतर अर्धा वाटी खोबरं ते सुद्धा अशा पद्धतीने बारीक काप तयार करून घेतले। 2 इंच आलं घेतलेलं आहे। 10 ते 12 आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या। मूठभर कोथिंबीर आपल्याला काड्यांसहित घ्यायची आहे। तर हे सर्व साहित्य आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे। तर 1 ते 1.5 मिनिटानंतर आपल्या शेंगा छान अशा परतून झालेल्या आहे। आता आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। तर हे बघा, शेंगा सुद्धा आपण एका प्लेटीमध्ये काढून घेतल्या। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला साधारण 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं। तेल घातलं की त्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा। आता हा कांदा आपल्याला हलका चॉकलेटी रंगापर्यंत परतवून घ्यायचा आहे। यावेळेस तुम्ही गॅसची फ्लेम कमी किंवा मध्यम ठेवू शकता। जर तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही हा कांदा भाजू शकता। असं केल्यामुळे कढई खूप जास्त खराब होत नाही आणि कांदा सुद्धा लवकर असा परतून येतो। तर हे बघा, हलका या कांद्याला चॉकलेटी रंग आलेला आहे, छान असा सोनेरी झालेला आहे। आपला कांदा व्यवस्थित असा परतून झालेला आहे। लगेचच हा कांदा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। नंतर त्याच कढईमध्ये आपण घेऊया पातळ कापलेलं खोबरं घ्यायचं। खोबरं घातलं की त्यामध्ये साधारण आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं। हे खोबरं तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। आता हे खोबरं आपल्याला मंद गॅसवर हलका असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। आता खोबरं तळत असताना गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा, कारण खोबरं आपण पातळ कापलेलं आहे ते पटकन करपतं। त्यामुळे मंद गॅसवर आपल्याला खोबरं छान असे परतवून घ्यायचे आहे। तर मंद गॅसवर साधारण मी अर्धा मिनिट खोबरं छान परतून घेतलं। ते सुद्धा आपण एखाद्या प्लेटीमध्ये काढून घेऊया। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण घालूया कोथिंबीर आणि आपण जे
अद्रक आणि लसूण घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये घालूया। जे आपल्या कढईला एक्स्ट्राचे तेल लागलेले आहे ते आपण या कोथिंबीरनं व्यवस्थित असे पुसून घ्यायचे आहे। आता हे सुद्धा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि संपूर्ण थंड होऊन द्यायचे। तर संपूर्ण या ठिकाणी मसाला थंड झालेला आहे। आता आपण वाटण तयार करूया। तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण परतवून घेतलेले खोबऱ्याचे काप होते ते घालायचे। त्यानंतर आपण जे आलं घेतलं होतं ते सुद्धा आपण यामध्ये घालायचं आणि छान असे बारीक पावडर स्वरूपात हे वाटून घ्यायचे। आपण खोबरं आधी वाटल्यामुळे छान असे बारीक वाटून होते। मी या ठिकाणी खोबऱ्याचे काप तयार केले, त्यामुळे मी पहिल्यांदा खोबरं बारीक करून घेतलं। त्यानंतर आता खोबरं छान बारीक झालं, त्यामध्ये आपण आता तळून घेतलेला जो कांदा होता तो संपूर्ण या खोबऱ्यामध्ये घालायचा। नंतर लसूण आणि कोथिंबीर सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आणि छान असे वाटण तयार करून घ्यायचे आहे। आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण छान असे वाटण तयार करून घेऊ। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असे बारीक वाटण तयार करून घेतलेले आहे। त्यानंतर गवारीची भाजी करण्यासाठी मी या ठिकाणी एक गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे। आता तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता। त्यानंतर एक काडी मी या ठिकाणी कढीपत्ता घातला। आता कढीपत्ता सुद्धा छान असा फ्राय झाला की त्यामध्ये आपल्याला लगोलग जे वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे। आता यावेळेस मात्र आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे, खूप जास्त मोठा गॅस करायचा नाही। आता हे वाटण आपल्याला या तेलामध्ये चांगले असे खमंग होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे। जोपर्यंत या वाटणाला छान असे तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाटण परतवत राहायचे। यावेळेस मात्र गॅसची फ्लेम कमी ठेवा। तुम्ही हा मसाला जेवढा चांगला परतून घेतला तेवढे तुमच्या भाजीला टेस्ट छान येईल आणि तरी सुद्धा छान येईल। त्यामुळे हे वाटण किंवा मसाला परतवत असताना अजिबात घाई करायची नाही। एकदम कमी गॅसवर सतत हलवत हे वाटण चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। तर एकदम मंद गॅसवर आपण हे वाटण साधारण 5 ते 10 मिनिट छान परतून घेतलेले आहे। वाटणाचा रंग सुद्धा थोडा बदललेला आहे, तेल सुद्धा सुटायला लागलेले आहे। आता आपण यामध्ये आवडीनुसार सुके मसाले घालूया। तर मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातलाय किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार साठवणीचा जो मसाला असतो तो सुद्धा घालू शकता। त्यानंतर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा, त्याने सुद्धा या गवारीच्या भाजीला टेस्ट खूप छान येते। नंतर पाव चमचा हळद घालायची। आता आपल्याला हे मसाले या वाटणामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहे। छान असे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले या वाटणामध्ये परतवत राहायचे, म्हणजे याच्यातला जो कच्चेपणा असतो तो निघून जाईल। त्यामुळे अशा पद्धतीने परतवत राहायचे। आता मी या ठिकाणी काश्मीरी लाल मिरचीचा वापर केला आहे, त्यामुळे या आपल्या गवारीच्या भाजीला टेस्ट सुद्धा छान येईल आणि रंग सुद्धा छान येईल। त्यामुळे काश्मीरी लाल मिरचीचा वापर करा। आता हे मसाले जळू नये यासाठी मी या ठिकाणी अर्धा वाटी पाणी घातलं। आता पाणी घातलं की मंद गॅसवर याला असेच तेल सुटेपर्यंत ठेवून द्यायचे आहे। तर हे बघा, या वाटणाला छान असे तेल सुटलेले आहे, रंग सुद्धा छान आलेला आहे। आता आपण यामध्ये घालूया जी मगाशी आपण गवार परतवून घेतली होती ती आपण यामध्ये घालूया आणि या मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। मिक्स केल्यामुळे या गवारीच्या भाजीला आणखीन छान टेस्ट येते। लक्षात घ्या, यावेळेस सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम कमीच असली पाहिजे, नाहीतर हा मसाला आहे किंवा वाटण आहे ते या कढईच्या बुडाला चिटकून बसू शकतं किंवा करपून बसतं। आता हा मसाला आपण या गवारीमध्ये चांगला परतवून घेतलेला आहे, त्याला तेल सुद्धा छान सुटलेले आहे। आता आपण यामध्ये साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी घालायचे। तर पाणी मी या ठिकाणी गरम पाणी घालत आहे। गरम पाणी घातल्यामुळे या गवारीच्या भाजीला तरी छान येते आणि टेस्ट सुद्धा छान येते, त्यामुळे गरम पाणी वापरा। जर तुम्हाला भाजी छान अशी तर्रीदार हवी आहे, छान अशी टेस्टला हवी आहे, तर मग गरम पाण्याचाच वापर करा। आता ही भाजी आपण छान अशी मिक्स करून घेतलेली आहे, त्याला बारीक अशी उकळी सुद्धा काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपण रशापुरता मीठ घालूया। लक्षात घ्या, आपण गवार परतवत असताना सुद्धा मीठ घातलेले आहे, त्यामुळे जरा बेताने मीठ घाला। आता मीठ घातले, पुन्हा ही भाजी चांगली आपण मिक्स करून घेऊया। आता या भाजीला रस्सा कितपत हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता। मी इतपत घट्टसर भाजी ठेवलेली आहे। आपण या ठिकाणी शेंगा अगोदरच शिजवून घेतल्यामुळे या ठिकाणी पाणी थोडे कमीच लागणार आहे। आता याच्यावर झाकण ठेवून आपण साधारण मंद गॅसवर हे 10 ते 15 मिनिटापर्यंत
ह्या शेंगा छान अशा मऊ शिजवून घेऊया. तर झाकण मी अशा पद्धतीने अर्ध झाकण ठेवत आहे. तर 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता शेंगा छान अशा शिजलेल्या आहेत. तर्रीदार भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता रंगसुद्धा छान आलेला आहे. मी ही भाजी खूप जास्त पातळसुद्धा केली नाही किंवा खूप जास्त घट्टसुद्धा ठेवलेली नाही. अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी. आता आपण गवार शिजली का ते चेक करूया. तर गवार छान अशी मऊ पडलेली आहे. छान अशी गवार शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि ही गवारीची भाजी सर्व करूया. तर अशा प्रकारे आज आपण मराठी स्वयंपाकमध्ये गवारीची रस्सा भाजी कशी करायची ते बघितले. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, फुलके कशाबरोबरही खाऊ शकता. चवीला तर काय अप्रतिम लागते. तर तुम्ही सुद्धा ही गवारीची रस्सा भाजी नक्की करून बघा. कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ही भाजी ऑफिसच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता किंवा तेच गवारीचा प्रकार खाऊन कंटाळला असेल तर अशा पद्धतीची एकदा नक्की गवारीची रस्सा भाजी नक्की ट्राय करून बघा. तर पुन्हा भेटूया अशाच सुंदर मस्त झणझणीत चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.